3 ओव्हरची मॅच आहे आणि छत्रपती क्रिकेट संघ तमनानं टॉस जिंकला आहे. फिल्डिंग स्वीकारले. प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते आयुक्त 11 यंगस्टार बीड संघाला आहे. मॅचमध्ये माही आणि तेजस ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. थोडं उशिरानं आपण आज या स्पर्धेमध्ये आहोत, त्यामुळे कृपया करून सहकार्य करा. दोन्ही संघांना विनंती करतोय. 3 ओव्हरची मॅच. मागील मॅचमध्ये 63 धावा चेस करत आलेला आहे या मॅचमध्ये तो छत्रपती क्रिकेट संघ तमनात, परंतु मागील मॅचमध्ये 55 धावा डिफेंड करत आयुक्त 11 यंगस्टर बीड संघ इथपर्यंत पोहोचलाय. या मॅचमध्ये दोवाडाई मॅच जिंकेल तो थेट वरई संघाच्या विरोधात अंतिम सामनाच्या दिवसामध्ये खेळेल. क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेली दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय भोईर आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये. पॉवर प्लेचा षटक. मागील मॅचमध्ये एक फार चांगली गोलंदाजी राहिली अक्षय भोईरची. या मॅचमध्ये पुन्हा एकदा पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय तमनाथ संघाकडून. ऑन स्ट्राईकला माही रुठे, नॉन स्ट्राईक एंडवरती तेजस रुठे आणि अक्षय भोईर सलामीच्या षटकाला सुरुवात करतोय या मॅचमध्ये. लेट्स शुड बी गुड गेम. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल एक्स्ट्रा बाउन्स, स्टेप आउट करून पटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू आलाय. पहिलाच बॉल. पंच विचार विनिमय करतायत पुन्हा एकदा. पंच विचार करतायत. एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा. चला रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी पंचांनी. चेक करूयात आपण. एक्स्ट्रा बाउन्स घेत गोलंदाजाने एक्स्ट्रा बाउन्स दिला बॉलवरती. डोक्यावरून बॉल गेला आहे की नाही याची शहानिशा केली जाईल. एक्स्ट्रा बाउन्स आहे की नाही या बॉलवरती सर्व काही चेक केलं जाईल. आणि इट्स अ व्हाईट बॉल. टेक्निकल रूममधून थर्ड अंपायर आमचे जगदीश धुले सर सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं सुरुवात अक्षय भोईरने केली आहे. एक्स्ट्राच्या दाब्यानं दाब्याचा श्री गणेश आयुक्त 11 बीड संघाचा. पहिलाच बॉल पुन्हा एकदा. पुढ्यात टाकलेला बॉल. बॅटची कडाय. महत्वाचा धक्का. माही रुठे स्वस्तात बाद होतो या मॅच मध्ये. आयुक्त 11 बीड संघाला लागतोय महत्वपूर्ण धक्का. जय धुले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महत्वाचा धक्का. निराशाजनक स्थितीमध्ये आयुक्त 11 बीड संघाला माहीच्या स्वरूपात धक्का लागलेला. आता जय धुले मैदानाच्या आतमध्ये. बॉल संपले ते 2 आणि 1 बॉल संपलेला आणि 1 धाव फलकावरती आहे. पहिल्याच बॉलची पुनरावृत्ती विकेट मध्ये केलेली आहे. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. माही रुठे बाद झालाय. आता जय आलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक षटक, प्रत्येक बॉल, प्रत्येक रन अतिशय महत्वाचे. दोनही संघ एक जवळचे संघ आहेत. मैत्रीपूर्वक ही लढाई आहे, परंतु दोनही गावं एकत्रित आलेत जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात. जिंकणं हेच उद्दिष्ट आहे क्रिकेटमध्ये, कोणत्याही खेळामध्ये. आणि त्या उद्दिष्टाला बाजूला सारत या मैत्रीपूर्वक लढाईमध्ये कोणता संघ सामना जिंकेल यावरती लक्ष आहे. फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झालेला आहे. LBW ची अपील केली आहे, बाद घोषित केलेलं आहे पंचांनी.
हा डिसिजन तर दिलेला आहे पंचांनी. ज्यावेळी आपण डिसिजन देतो त्यावेळी तिथेच डेड बॉल होतो, हा नियम आहे खरं तर. हा पंच निर्णय येऊ द्यात आमच्यापर्यंत. पंच आउट कशा रीतीने एलबीडब्ल्यू रन आउट. चला पंच विचार करा पुन्हा एकदा प्लीज.
अक्षय भोईर पुन्हा एकदा तयार. नितीन धुले आलाय नवीन बॅटर. जय बाद झाल्यानंतर स्ट्रेट ऑन द डायवचा फटका गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. चौकार ठोकल्या आल्या नितीन धुलेनं दाखवलं त्याच्या मधील दम. बॉल सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतो चौकार. 5 धावा धावफलकावरती. अक्षय भोईर पुन्हा एकदा तयार. क्लासिकल फटका आणखी गो. वॉट अ फिल्डिंग. राकेश भोईर तिथे उपस्थित आहे. अप्रतिम फिल्डिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. संघासाठी किमान 3 धावा वाचवल्यात मी तर म्हणेल. अप्रतिम वेल फिल्डिंग. फिल्डिंग मध्ये 100% योगदान देणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते दाखवलंय राकेश भोईरनं या बॉलवरती. अप्रतिम फटका देखील होता नितीन धुलेचा. तोपर्यंत रन मिळते 1. एकेरीनं धावसंख्या आहे ती 6 आकड्यावरती. बॉल संपलेत ते 4 बॉल मध्ये 6. 3 षटकांचा सामना आहे. किमान 35-40 पर्यंत एक फायटिंग स्कोर बीड संघ उभारू शकतो या मॅच मध्ये. वेगवान बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलेला आहे. फार चांगली गोलंदाजी आहे. 2 प्रामुख्याचे बॅटर बाद झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 6. 5 बॉल संपलेत. पॉवर प्लेच्या षटकातील 6 धावा आल्यात. अंतिम बॉल पॉवर प्ले मधील. चुकी केली आहे परंतु इथे एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत. 9+4. 5चा पंजा लॉंग स्टॉप मध्ये. बॉल फरार. धाव संख्या पोहोचली आहे ती आता 11 आकड्यावरती आणि आता अंतिम बॉल फ्री टाकावा लागेल पॉवर प्ले मधील. इट्स अ नो बॉल. पंच रिव्ह्यू कोणता टीमचा रिव्ह्यू होता. यस रिव्ह्यू गमावलाय छत्रपती क्रिकेट संघ तमनातनं. यानंतर रिव्ह्यूची मागणी आपण करू शकत नाहीयेत. 9+4 टोटल 5चा पंजा आहे आणि 11 धावा आहेत आणि फ्रीजचा बॉल फेकावा लागेल अक्षय भोईरला. समोर आहे तेजस रुठे. तेजस रुठेचा फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये एकच धाव मिळते. धाव संख्या एकेरीनं जाऊन पोचले ती 12 आकड्यावरती. षटक संपलं. अंतिम बॉल मध्ये 6 धावा आल्या टोटल आणि त्याच कारणास्तव 5 बॉल मध्ये 6 होत्या. एक चांगलं षटक टाकत होता अक्षय भोईर परंतु मागील बॉल मध्ये केलेली चुकी. आता एका षटकामध्ये धाव संख्या पोहोचली ती 12 आकड्यावरती. 2 गडी बाद. अनिकेत भोईर आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. धाव संख्या पोहोचली ती 12 आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये अनिकेत भोईर आलाय. पहिल्या षटकात 12. एक चांगला स्टार्टअप मिळाला आहे आयुक्ता 11 बीड संघाला देखील. नाणेफेक गमावल्यानंतर
12 धावा आहे धाव फलकावरती. अनिकेत भोईर लांब लचक रनअप घेऊन वदप एंड कडून सज्ज होते. पहिलाच बॉल चांगला फटकाय क्षेत्ररक्षक ठेवलाय डीप मध्ये. दुसरीचा प्रयत्न केलाय फेकी अक्युरेट नाहीये आणि या दुहेरीनं धावसंख्या 2 न पुढे. धावसंख्या ती 14 आकड्यावर. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन बॅटर्स मध्ये. चौदा धावा धाव फलकावरती. तेजस रुठे विस्फोटक बॅटर आहे. रूप अदा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका केलायचा होता. बॉलच्या मरीटनुसार क्रिकेट खेळणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरा चेंडू निर्धाव आलाय आणि धावसंख्या पोहोचली ती 14 अंकावर. 14 धावा धाव फलकावरती आहेत. किमान 2 मोठे फटके या 4 बॉल मध्ये एक फायटिंग स्कोअर कडे वाटचाल करू शकतो आयुक्ता 11 यंगस्टार बीड संघ या मॅच मध्ये. 14 धावा आहेत. तिसरा बॉल घेऊन तयार होतोय अनिकेत भोईर बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच बॉल मध्ये दुहेरी खर्च झाल्यानंतर निर्धाव चेंडू फेकलाय. धीम्या गतीचा बॉल व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आलाय आणि एक एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती. धावसंख्या येते 15 आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. एक विचार विनिमय केलाय पंचांनी देखील. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला कारण कोणत्याही संघावरती अन्याय नकोय आणि तेच कार्य केलंय गोकुळ डायरे सरांनी. अनिकेत भोईर धावसंख्या धाव फलकावरती 15. ओव्हर नंबर 2 चा खेळ. 2 बॉल संपलेले आहेत. निर्धाव चेंडू आला होता त्यानंतर व्हाईट बॉल फेकलेला आहे आणि आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे षटकातील. खोलात टाकलाय बॉल. खोदून काढलाय. कॉर्नर झोन मध्ये दर्शन आहे. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 16 आणि बॉल संपलेत ते 3. तब्बल 9 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या ती 16. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक आहे. लेफ्टी बॉलर अनिकेत भोईर. तीन बॉलचा खेळ संपलेला आहे. 16 धावा धाव फलकावर. पॅड वरती बॉल वेगान आदळलाय. पंचांकडे लावले अपील. लेग स्टिक मिस करते. पंच सांगतायत 1 रन ऍड होती आणि धावसंख्या ती 17. आदरणीय रमेशजी मुने यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतं आपलं सहर्षमय स्वागत. 17 धावा धाव फलकावरती. चार बॉल 17 धावा धाव फलकावरती. आदरणीय रमेशजी मुने साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावरती येऊन असं नसतं आपलं सहर्षमय स्वागत. हवेत बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अक्षय भोईर आहे उपस्थित. पकडले झेल. संपतोय तेजस रुठेचा खेळ आणि आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे षटकातील. धावसंख्या ती 17 अंकावर. खंडू लोभी मैदानाच्या आतमध्ये. आता खंडू लोभीकडे विश्वास आहे खरं तर आयुक्ता 11 यंगस्टार बीड संघाचा. 7 बॉलचा जवळजवळ खेळ शिल्लक आहे आणि मोठे फटके लगावण्याची क्षमता आहे
खंडू लोभीकडे आणि अनिकेत भोईर फार चांगली गोलंदाजी करतो या षटकात. पहिल्या षटकात 12 होते आणि अद्याप या षटकात 5च आल्यात आणि त्याच कारणास्तव धावसंख्या ती 17 या अंकावर. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, सेकंड ओव्हर मधील अंतिम बॉल. 17 धावा आहेत धाव फलकावरती. फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे, लाईन चेक केली जाते, व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. धाव संख्या येते 18. अनिकेत भोईर फार चांगली गोलंदाजी केली आहे. एक्स्ट्राच्या धावा त्यानं 2 खर्च केल्यात. थोडं थांबून ठेवलंय आयुक्त 11 यंगस्टर बीड संघाच्या फलंदाजांना. 2 षटकांमध्ये अधिक एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 18 पर्यंत पोहोचले. एक इकॉनॉमिकल स्टार्ट आहे. खरं तर दोन्ही संघांकडे एक इकॉनॉमिकल स्टार्ट आहे, परंतु 3 फलंदाज बाद झालेत प्रामुख्याचे टीम यंगस्टर 11 बीड संघाची सध्याची स्थिती. पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न पॅडवरती होता. बॉल लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर चाललाय. पुन्हा व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. तिसरा व्हाईट बॉल फेकलाय. आदरणीय रमेश चिमुणे साहेबांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. धावसंख्या येते 19 या आकड्यावर. एकोणीस धावा आहेत. 19 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल साठी विलंब करतोय अनिकेत भोईर. आता तो प्रेशर मध्ये 2 व्हाईट बॉल त्याने फेकलेत. 19 धावा आहेत. क्रॉस बॅट खंडू लोभीचा फटका. रडार मध्ये 2 व्हाईट बॉलचं प्रेशर आणि खंडू लोभीनं या प्रेशरला खऱ्या अर्थानं परिवर्तित केलंय षटकारामध्ये. धाव संख्या पोहोचले ती टोटल 25 आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ट्वेंटी फाईव्ह रन्स ऑन स्कोर कार्ड. खंडू लोभीनं षटकार ठोकलाय. तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. नितीन दुलेकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. गुड्डू भोईर बॉलिंग मार्क वरती. मागील मॅच मध्ये खराब स्पेल टाकलं होतं गुड्डू भोईरनं, तब्बल 28 धावसंख्येचा. आणि या मॅच मध्ये तो पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय छत्रपती क्रिकेट संघ तमनाथने. परंतु गुड्डू भोईर मॅन ऑफ द मॅच ठरला होता. एक क्रिकेटचे 2 खऱ्या अर्थानं सत्र महत्वाचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही खराब काम करताना त्यावेळी दुसऱ्या सत्रात तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि गुड्डू भोईरनं ते केलं. पहिल्या सत्रात 28 मारले, परंतु दुसऱ्या षटकात त्यानं एक 37 धाब्यांची इनिंग साकारली. फुल टॉस बॉल गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक आलाय परंतु मधून गेलाय बॉल. सीमारेषेच्या पलीकडे नितीन धुलेच्या बॅट मधून येतोय हा महत्वपूर्ण चौकार. 29 धावा धाव फलकावर. ट्वेंटी 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 धावा आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये किमान 10 ते 15 धावा एक फायटिंग स्कोर उभारू शकतो आयुक्त 11 यंगस्टर बीड संघ. फुल टॉस बॉल नितीन दुलेनं पाठवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु वैभव भोईर आहे उपस्थित आणि ते मात्र बॅटर आउट होतोय फुल टॉस बॉल वरती. बॅटर नितीन आउट झालेला आहे. फुल टॉस बॉल संधी होती मोठा फटका लगावण्याची आणि आता धावसंख्या पोहोचली आहे ती 29. अंतिम 4 बॉलचा खेळ शिल्लक.
29 धावा आहेत धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खंडू लोभीला किती बॉल मिळतील? खंडू लोभी पहिल्याच बॉलमध्ये षटकार ठोकलाय. कॉन्फिडन्स आहे खंडू लोभीकडे. त्यानंतर जितू लोभी जातोय मैदानाच्या आतमध्ये. जितू लोभीकडे देखील मोठे फटके लगावण्याची क्षमता आहे. धावसंख्या 29. 29 रन्स, 4 बॉल्स लेफ्ट दिस इनिंग. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. बॉलिंग मार्कवरती गुड्डू भोईर मागील मॅचमध्ये महागडी कामगिरी, परंतु या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. पहिल्या बॉलमध्ये 4 धावा आल्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये नितीन धुलेला बाद करतोय. तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरा बॉल घेऊन तयार. जितू लोभी ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडवरती खंडू लोभी. गुड्डू भोईर निघालाय बॉलिंग ट्रॅकवरती. पुढे टाकलेला बॉल रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय आणि इथे मात्र लागतोय महत्वपूर्ण धक्का. मला नाही बोलता येत. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे तामनाथ संघाला.
भास्कर बॉल द्यावे. हॅलो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली होती, परंतु पहिल्या चेंडूवरती मोठा झटका आपण पाहतोय तमना टीमला लागलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय नितीन चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारण्यात सातत्यपूर्वक कामगिरी करत असतो आणि 30 गोलंदाजी आणि 30 दहशत घेऊन मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती इथून मात्र फलंदाज बाद होईल. इनेट नंबर 2 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. अनिकेत आलाय. नेक्स्ट बॉल पिवनचा षट आहे नितीन. इथून खोलवर टप्प्यासाठी ब्लॉकॉल चेंडू होता आणि या चेंडूवरती रनआउटची संधी होती. जर चेंडू हातात आला असता तरी आपल्याला समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथून सिंगल कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीने धाव पुस्तकावरती धावसंख्येचं मात्र या ठिकाणी श्री गणेश झालाय. धाव जाऊन पोहोचली आहे ती मात्र 1-1. पिवनचा षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी पाहायला गेलं तर 15 किंवा 16 धावसंख्येची गरज असते, परंतु जकडून ठेवलं आहे नितीन धुल्यानं. अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून मानला जातो. वासरेकोंडा प्रीमियर लीग असो, प्रत्येक मैदानावरती आपली दहशत दाखवतो तोच नितीन धुले. मैदानाच्या आतमध्ये गोलच्या ट्रॅकवरती अजून एक नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू फेस करतोय. इथून पंचांनी अपील आणि इथून पंचांनी केले आकाशावरती बोट आणि इथून फलंदाज बाद. अजून एक झटका तमना टीमला गुड्डूच्या स्वरूपात. बॅक टू द डागात गुड्डू. गुड्डू इथून परतीचा प्रवास करायला लागलाय. गुड्डूला नितीन धुलेने काय गोलंदाजी केले, अफलातून गोलंदाजी. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राकेश गेलाय.
मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती राकेशच्या बॅटमधनं लगातार 2 षटकार आले होते. तीच कामगिरी आता आपल्याला राकेशला करावी लागेल. मागच्या मॅचचा हिरो गुड्डूला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. आधीच रनआउट झाला असता, त्याच्यानंतर जीवदान मिळालं, त्याच्यानंतर पायचीत एलबीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर गुड्डूचा परतीचा प्रवास. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय नितीन दुले, आपलातून वेगवान गोलंदाज. 30 सर्कलच्या बाहेरून आपण पाहतो रनरअप. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये स्लोअर 1 चेंडू, फसवा चेंडू, जेलची शक्यता आहे, परंतु आज पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. परंतु इथून सिंगलना समाधान मानावं लागेल. सिंगलना चालणार नाही आहे. तुम्हाला 1-2 मोठे फटके खेळावे लागतील. बाईकच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये ही धाव घेतली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती मात्र 2 धावा. तुम्हाला मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे राकेश, त्याच्या जोडीला आपण बघतो लेग साइड बॅट्समन, घातक फलंदाज करतात. वॉटर शॉट आपण पाहतोय. चांगलं कार्पेटच्या साह्यानं चेंडूला भिरकावून दिले. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न नाही, डबलचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी आहे आणि इथून मात्र फलंदाज बाद. अजून एक झटका तमना टीमला. बॅक टू द डगआउट. जो मोठा फलंदाज होता त्याला बाद करण्यात यशस्वी झाले आणि इथून फलंदाज बाद. राकेशला मात्र परतीचा प्रवास. बॅक टू डगआउट राकेश. ज्या विकेटची नितांत गरज होती तीच विकेट मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅचमध्ये काय फटकेबाजी केली होती राकेशनं, परंतु आता रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 वरती. इन ॲट नंबर 5 वरती अक्षय दाखल झालाय फलंदाजीसाठी. थोडा स्पीडअप करा, अजून 2 सामने कव्हर करायचे, त्याची सुद्धा नोंद घ्या आपण. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलाय. काय गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये नितीन दुलेनं. चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. परंतु इथून आता चांगली कामगिरी करावी लागेल तमना संघाच्या फलंदाजांना. अंतिम बॉल असेल P1चा षटक आहे. एखादा मोठा फटका नक्कीच विजयाच्या समीकरणात घेऊन जाऊ शकतो. स्विच हिटचा फटका ट्राय केला होता, परंतु इथून सिंगल आली आहे. सिंगलनं समाधान मानावं लागेल. त्याला माहिती आहे माझ्याकडे स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे ना. अशीतली रणनीती मैदानाच्या आतमध्ये. इथून 1 धाव नक्कीच पूर्ण झाले. 1 धावीच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 4 बाद. चार धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. एकतीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावपुस्तकावरती आपण पाहतोय 4 धावा लागल्यात. अजूनही 27 धावसंख्येची गरज आहे. 13.50च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. या षटकामध्ये नक्कीच आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतील. परंतु पहिल्या षटकामध्ये काय नितीन दुलेनं गोलंदाजी केली आहे. आता मात्र न्यू इन ॲट नंबर 2 वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इन ॲट नंबर 2 वरती गोलंदाजी करतोय. रमेश मुने यांचा सत्कार गणेश धुले यांच्या हस्ते.
तर नक्कीच या स्पर्धेला मान्यवर भेट देण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचं मी नाव घेतो. त्यांनी त्वरित आपण मंचावरती येऊन आसन नसवायचे आदरणीय रमेशजी मुने साहेब, तसेच त्यांच्या समेत आपण दिनेशजी काशीनाथ मुने साहेब, तसेच दिनेश पांडुरंग मुने साहेब यांना विनंती करतो की आपण मंचावरती आहेत तर त्यांचा सन्मान माईचे उद्धार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ त्यांचा या ठिकाणी सन्मान केलं. मी आदरणीय गणेश धुले साहेबांना विनंती करतो की आपल्या सुभाषते मात्र इथं सन्मान करायचं. तत्पूर्वी आपण मॅचला जाऊया. या चेंडूवरती सिंगल आली आहे. दुसरं षटक प्रगती 5 धावा धाव पुस्तकावरती लागल्यात. रमेशजी मुने साहेब, दिनेशजी मुने साहेब आणि दिनेशजी मुने साहेब यांचा सन्मान. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. स्ट्रेट डाईचा फटका, सरळ फटका कार्पेटच्या साह्यानं फिरकावून दिलाय. सिंगल आली आहे. सिंगलनं समाधान मानावं लागेल आणि धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या. तर 2 चेंडू अखेर 6 धावा. उर्वरित तुम्हाला अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 25 धावा. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. रमेशजी मुने साहेबांचा सन्मान, तसेच दिनेशजी मुने साहेबांचा आणि दिनेशजी मुने साहेबांचा इथं सन्मान. आदरणीय गणेशजी धुले साहेबांच्या शुभ असते. तर साई सन्मान, माईशी उद्धार शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ या ठिकाणी देण्यात येत आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा श्रेष्ठ जायचा फटका, 440चा झटका आणि अडवलाय. काय क्षेत्ररक्षण केलंय आणि या चेंडूवरती 2 धावा. असं वाटलं होतं की फटका नितन बॉन्ड लाईन पार करेल, परंतु अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती 2 धावा. येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी तब्बल 23 धावसंख्येची गरज आहे. तुम्हाला आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल, मात्र या सामना जिंकायचा असेल. तमनाथ विपक्ष बीड या 2 संघ वासरे कोंड्यातील दोन्ही संघाचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकाला चेस करायचे आहेत, एकाला डिफेन्स करायचे आहेत. दोन्ही संघाचा संघर्ष नक्कीच चालू असेल. स्लोअर 1 चेंडू, फसवा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडूला फिरकावून दिलाय. सिंगल आली आहे. सिंगलनं समाधान मानावं लागेल. सिंगल डबलनं काय फरक पडणार नाहीये. बीड संघाला माहिती आहे सिंगल डबलनं फरक पडणार नाहीये. तुम्हाला जखडून ठेवायचं आहे, तुम्हाला अचूक टिप्प्याचा मारा करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला संघ विजय होऊ शकतो. अशातलीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय धुले पहिली इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिली. नितीन धुलेने काय गोलंदाजी केली, तब्बल 4 खेळाडू बाद केले. त्याच्यानंतर जय आला, त्यांनी सुद्धा तशातलीच गोलंदाजी साकार करत असताना मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी. इथून लेग साईडच्या दिशेने मारण्याचा चेंडू. इथून सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगलनं समाधान मानावं लागेल. येणारे 7 चेंडू. सात चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. यातला जो सामना जिंकेल तो जय भरवनाथ वरही संघ बरोबर फाईट खेळू शकतो आणि ज्यातला जो सामना जिंकेल. येणारे 7 चेंडू आणि 21 धावा. बोला. हा थर्ड अंपायर. रनआउटचा रिव्ह्यू हो का? हा ठीक आहे. हा नॉट आउट आहे. रिव्ह्यू प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल, मात्र हा रिव्ह्यू गमावलाय. आता येणारे 7 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका नक्कीच सामन्यातला कलाटणी आणू शकतो. लेफ्ट हँड बॅट्समन नेट बॉल आपण पाहतो. जय सोलवर चेंडू, चांगला फायदा. आवाक्याच्या बाहेर जाईल चेंडू, आउट ऑफ सीमा पार. इथून आलाय षटकार. आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ती मात्र
15. मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो आणि तोच फटका मैदानाच्या बाहेर. काय फटकेबाजी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच फलंदाजी केली होती. मी म्हटलं होतं लेफ्ट हँड बॅट्समन खूप घातक असतात आणि त्याच्यातलाच फटका मैदानाच्या बाहेर गेला आणि धावसंख्येत मात्र बदल झालं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 16. आता येणारे चेंडू असतील ते 6 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ती मात्र 15 धावा. चला चला थोडं स्पीडअप करा प्लीज. अजून 2 सामने कव्हर करायचे याची सुद्धा नोंद घ्या. आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ते मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. तेजस आला गुणाच्या ट्रॅकवरती नेट नंबर 3 वरती गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 15 धावा 15 धावा 6 चेंडू. अक्षय आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अक्षयला आता तारणहात धरण्याचं खूप काम करावं लागेल. इथून खोलवर टप्प्यासाठी उंची जास्त लांबी कमी आणि इथून फलंदाज बाद. थोडीशी ताकद कमी पडली. फटका चांगला होता परंतु काय झेल कॅरी केली आहे ते मात्र जय धुलेनं. आणि परतीचा प्रवास अक्षयला मात्र परतीचा प्रवास. आता येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 15 धावा. अनिकेतला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्याच्या बॅटमधनं येतात फटके. स्लोअर 1 चेंडू होता 5वा चेंडू होता. चांगलं पिकअप करता आलं नाहीये आणि त्याच्यावरती आपली स्वतःची विकेट गमावली आहे ती मात्र अक्षयनं. अक्षयला परतीचा प्रवास. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 वरती दाखल झालाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दर्शन आहे पण सलामी आपण पाहतोय अनिकेत इनॅट नंबर 2 वरती गेला होता फलंदाजीसाठी. तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे. दर्शन आणि अनिकेत ही जोडी आहे. येणारे 5 चेंडू 15 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस केले. त्याला माहिती आहे अनिकेतला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे. अनिकेत गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय स्ट्राईक वरती. आता येणारे 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. इनॅट नंबर 7 वरती दाखल झाला. इनॅट आपण पाहतोय जर्सी नंबर 8 मधला खेळाडू इनॅट नंबर 7 वरती दाखल झालाय. सनील आलाय न्यू बॅट्समन इनॅट नंबर 7 वरती. अनिकेत आपण पाहतोय स्ट्राईक वरती. त्याच्या बॅटमधनं आपण मोठे फटके पाहिले. तोच अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता येणारे 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. आता एखादा मोठा फटका जर आला ना तर सामन्यामध्ये कलाटणी येईल. 4 चेंडू आपण पाहतोय जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. इथून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडली. फलंदाज बाद. परतीचा प्रवास. अनिकेत तू बॅक टू डग आउट.
ज्या फलंदाजाची नितांत गरज होती आऊट घेणं, तो फलंदाज मात्र परतीचा प्रवास. फटका फसलाय. आता येणारे 3 चेंडू तिन्ही मोठे फटके मारावे लागतील. 2 षटकार 1 चौकार मारावा लागेल. येणारे 3 चेंडू 15 धावा. एखादा फटका अजून एक आला ना तर सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला रोमांचक पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन नॅट नंबर 8 वरती दाखल झालाय. रनआउटची संधी आहे. अजून एक फलंदाज बाद. रनआउट झाला ना. येणारे 2 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू निर्धाव फेकलेत. काय गोलंदाजी, 4 झटके आपण पाहतोय. इथून फटका दमदार आहे. फटक्यामध्ये ताकद आहे, गॅपमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल झाली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट नाही आहे. शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये. इथून डॉट आलाय चेंडू. अजून एक आपण पाहायला गेलं तर 1 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू 14 धावा. फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. बीड संघ विजयाच्या वाटचालीमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट आपण मॅच पाहणार आहोत वरळी विपक्ष बीड या 2 संघादरम्यान. जो संघ जिंकेल तो मात्र दामोते संघाबरोबर फाईट केलेला आणि त्यातला जो जिंकेल तो मात्र सालोक संघाबरोबर फाईट केलेल. मेगा फायनल जाऊया. तिसरा राऊंड, तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय वरळी विपक्ष बीड या 2 संघादरम्यान होईल. चला, आणि हा मॅचचा हिरो ज्यानं चांगली कामगिरी केली आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, नो डाऊट फलंदाजी करत असताना